टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाण्यामध्ये अनेक हंड्या ज्या आहेत त्या मानाच्या हंड्या मानल्या जातात। त्यापैकी आपण ठाण्यातील केसर मिल या भागामध्ये आहोत। त्याच ठिकाणी शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणात या हंडीचं आयोजन कृष्णा पाटील यांच्याकडून केलं जातं। पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी राजकीय नेते असतील, कलाकार मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित असतात। पाहायला तर भला मोठा स्टेज बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अनेक दहीहंडी मंडळ जे आहेत ठाणे असतील, मुंबई असेल, अशा ठिकाणाहून अनेक मंडळ जे आहेत या ठिकाणी येत असतात आणि हजेरी लावत असतात। त्यामुळे लाखोचे बक्षीस देखील या ठिकाणी पटकवत असतात। त्यांना ट्रॉफी देखील दिली जाते। त्यामुळे पाहायला गेलं तर याच केसर मिल परिसरामध्ये या ठिकाणी रात्री जन्माष्टमीचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सर्वांचंच लक्ष लागले ते म्हणजे हंडी। हे हंडी कोण फोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। पाहायला गेलं तर महिलांना देखील विशेष हंडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी कृष्णा पाटील यांच्याकडून केलं गेलेलं आहे। शारदा प्रतिष्ठानचे आयोजक कृष्णा पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांची बातचीत करणार आहोत। यंदाची कशा प्रकारची संकल्पना वेगळी असणार आहे। मोठ्या प्रमाणात स्टेज या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर मानाची हंडी देखील ही हंडी पाहिली घेतली। दहीहंडी उत्सव हा खरा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी चालू केला, त्याला व्यापक स्वरूप त्यांनी दिलं। त्याचंच अनुकरण आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान करत आहे। आणि ह्या मानाच्या हंडीमध्ये आम्ही 11 थरांना 10 थर लावणाऱ्या गोविंदाला 11 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे। तसेच 9 थर लावणाऱ्याला 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे। बक्षीस असून बाकीची तयारी म्हणजे इथे जेवढे काय गोविंद येतील त्यांचं एक अन्नछत्र केलेलं आहे। त्यांची जेवणाची व्यवस्था उत्तम केलेली आहे दरवर्षीप्रमाणे। हे आमचं 3रं वर्ष आहे। आणि इन्शुरन्स काढलेल्या सगळ्या खेळाडूंचा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या गोविंदांचा इन्शुरन्स काढलेला आहे। आणि हा जो खेळाकडे साहसी खेळ म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे गोविंदा पथकांना। पण याच्यामध्ये काही नियमावली आणणं गरजेचं आहे। जर 5 थर लावत असतील तर त्यांची संख्या पाहिजेत, किती पाहिजेत, त्यांची नोंद पाहिजे त्या खेळाडूंची, आणि त्यांची वयोमाना 14 वर्षाच्या वरील केलं हे एक चांगला डिसिजन सरकारने घेतलेला आहे। आणि 10 थर असतील, 8 थर असतील, 9 थर, तर त्यांची एक संख्या फिक्स केली पाहिजे आणि त्याची नियमावली केली पाहिजेत। आणि त्या संख्येमुळे दुर्घटना होणार नाही। नाहीतर 5 थर लावणारा गोविंदा पण 6-7 थर लावायचा प्रयत्न करतो आणि खाली अपुरी मनुष्य असल्यामुळे खेळाडू, त्यामुळे दुखापत होऊन मोठी दुर्घटना घडू शकते। ती दुर्घटना घडू नये म्हणून शासनाने आणि हे सर्व गोविंदा पथकाने याच्यावरती एक बसून चिंतन करून त्याच्यावरती नियमावली करणं काळाची गरज आहे। कारण याच्यामध्ये पूर्ण तरुण नाही, मुली, महिला असतील, पुरुष असतील, नवीन संघ वाढत चालले आहेत, गोविंदा पथकं नवीन नवीन येत आहेत। गेल्या वर्षी आमच्याकडे 208 गोविंदांची नोंद झाली होती। इथे आता ही 270च्या वर नोंद झालेली आहे। म्हणजे दिवसेंदिवस संख्या ही गोविंदांची वाढते, पण त्याच्यावर कुठेतरी चुकीचं काही घडू नये म्हणून कंट्रोल करणं गरजेचं आहे। त्यासाठी एक नियमावली असणं गरजेचं आहे। आपल्याकडनं देखील काय सेफ्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे? डॉक्टरची टीम असणार कशा प्रकारे? डॉक्टरची टीम आहे आमची, शिवनेरी अँब्युलन्स म्हणून त्यांच्या दरवर्षी ते पथक असतं। डॉक्टर लोकांची पूर्ण टीम असते। त्याच्याबरोबर आम्ही जे काय वरचा शेवटचा गोविंद असतो तो हा 14 वर्षाच्या वरीलच ठेवायला कंपल्सरी करतो। आणि तिथे आम्ही हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। मग शेवटचे 2 थर आम्ही हार्नेस प्रत्येक गोविंदाला कंपल्सरी करतो। महिलांचं देखील या ठिकाणी पथक येणार आहे। महिलांना देखील या ठिकाणी हंडी मिळणार आहे फोडायला। कसं बघतात महिलांसाठी विशेष हंडी? आता पुरुषांच्या बरोबरीने महिलाही चाललेल्या आहेत। महिला पहिल्या 5 थर लावत होत्या, पण आता महिला 6-7 थरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। 7 थराचा अजून विक्रम केलेला नाही, पण तो विश्वविक्रम इथे होण्याची शक्यता आहे। आणि आम्हाला अभिमान आहे की ठाण्यातील महिला गोविंदा पथक ते करण्याच्या दिसतंय की उद्या कुठेतरी हा एक मोठा विश्वविक्रम महिला गोविंदाकडून होऊ शकतो। नक्कीच विश्वविक्रम होऊ शकतो। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येणार आहे। का वाटतं येणाऱ्या काळात हाच गोविंदा पथक अशाच प्रकारे संस्कृती पुढे टिकून राहावी यासाठी काय सांगाल? आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मंत्रिमंडळ आणि इतर काही कलाकार आणि आमच्याकडे राष्ट्रीय खेळाडू जे शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, तसेच स्टेट लेवलला ज्यांनी नामवंत केलेलं अशा लोकांचा सत्कारही ठेवलेला आहे। पण या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला अपेक्षा आहे की ही जी परंपरा धर्मवीर दिघे साहेबांनी चालवलेली आहे आणि ते ठाण्याकडे ते गोविंदांची पंढरी या नजरेने बघितली जाते, तसं आता हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। आणि महाराष्ट्रामध्ये पण ठिकठिकाणी मोठ्या दहीहंड्या होत आहेत। तर त्याच्यावरती सरकारने लक्ष घालून ते एक नियमावली खेळाची, जसे इतर कबड्डी, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, ते नियम आहेत। खेळाडूंची संख्या मग तशा थरवाईज खेळाडूंची संख्या पण त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे। या हिशोबाने त्यांनी लक्ष घालावं एवढीच विनंती आहे।
रात्री जन्माष्टमीचा कार्यक्रम असणार आहे, सर्व महिला देखील जमणार आहे, पाळणा हरणार आहे श्रीकृष्णाचा, त्यामुळे सर्वच बालगोविंदा उत्सुकता लागली. आपले दरवर्षी इथे की संध्याकाळी 11:30ला आमची पूजा होते, त्याच्यानंतर 12 कृष्ण जन्मोत्सव होतो आणि पारंपरिक पद्धतीने पाळणा घेऊन इथे पाळण्याचा प्रोग्राम दरवर्षी केला जातो. याही वर्षी आहे आणि इथे कमीत कमी 100-150 महिला संध्याकाळी इथे आमच्या आकाराला उपस्थित असतात आणि हा महिला वर्ग आणि बाकी तरुणाई मिळून हंडी बांधली जाते. रात्री आमची 12च्या नंतर ती हंडी एक मानाची आम्ही इथल्या स्थानिक गोविंदांना फोडायला देतो. त्याच्यानंतर आमची हंडी वर चढते आणि जी परंपरा आहे श्रीकृष्णनी जे जन्मोत्सव तर तो त्या पद्धतीने आम्ही पूर्ण काळजी घेतोय. एक वेगळा प्रश्न आहे, प्रत्येक जण मंडळाला वेगवेगळी नावं देत असतात, मात्र या मंडळाला तुम्ही शारदा संकल्प प्रतिष्ठान असं नाव देण्यात आलंय, काय एक चमक? शारदा संकल्प प्रतिष्ठान म्हणजे माझी आई सन्माननीय नगरसेविका 2007ला होती, त्यांच्याही प्रेरणा घेऊन आम्ही शारदा संकल्प प्रतिष्ठान गेली 15 वर्ष 20 वर्ष झाले आम्ही चालवतो. त्याच्या माध्यमातून कबड्डी संघ आहे, ठाणे ठाणे कबड्डी असोसिएशनमध्ये रजिस्टर आहे, त्या संघ महिलांचा कबड्डी संघ, पुरुषांचा कबड्डी संघ आहे. तसेच धर्मवीर आनंदिगेच्या नावाने तोही कबड्डी संघ आहे आणि त्याच्यातूनच मी प्रतिनिधित्व करत असताना आज ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे गेली 5 वर्ष आणि अजूनही पुढे 5 वर्ष पुन्हा नियुक्ती झालेली आहे. आणि ह्या आईच्या प्रेरणा घेऊन आम्ही शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि त्यांनी खेळाडूंना किंवा स्थानिक इथे कामं केलेली आहेत भरपूर, पण त्यांचा आदर्श घेऊन ही शारदा संकल्प प्रतिष्ठान ही चालू आहे. शेवटचा प्रश्न, खेळाडूंना का आवाहन कराल? एकंदरीत पाहिलं तर अनेक लोक जे ट्रकमधून येतात, बाईकवरून येतात, ट्रिपल सीज असतात, अनेक जण ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, ते ॲक्सिडेंट रोखण्यासाठी या अशा उद्या देखील पाऊस मोठ्या प्रमाणात असणार आहे, का आव्हान असेल मंडळाकडनं तुमचं? मंडळाकडे म्हणजे कसं आता ट्रॅफिक समस्याही मोठी झालेली आहे, त्यामुळे मंडळ पूर्वी कसं ट्रकमधनं आणि बसमधनं यायचे, पण ट्रक आणि बस पार्किंग करणं जवळ नसल्या कारणाने टू व्हीलरवरती सगळं गोविंदा टू व्हीलरचं हे घेतात. पण टू व्हीलर घेते मध्ये 3-3 दोघं बसतात. त्यांनी फक्त काळजी घेऊन करावं, सण म्हणून बघावं, त्या दिवशी पण आपल्या जीवाची पहिली काळजी करावी आणि कुठलाही इन्शुरन्स किंवा हे ज्या सगळ्या गोष्टी चुकीचं होणार नाही ह्याची त्यांनी काळजी घ्यावी, जेणेकरून कसं ते काही गोविंदातील खालची किंवा काही बाकी आजूबाजूची पोरं ड्रिंक करतात, ड्रिंक करू नये हे माझं आव्हान आहे त्या गोविंदांना आणि त्यांच्या मंडळांनी पण ते बघावं की मुलांकडे त्यांनी लक्ष द्यावं, अशी लोक शक्यतो त्या थरामध्ये घेऊ नये. नक्कीच हे होते कृष्णा पाटील, शारदा संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक. त्यांचं म्हणणं आहे की गोविंदा पथकाने जे आहे ते व्यवस्थित यावं आणि या ठिकाणी पाहिलं तर हा मोठा सण या ठिकाणी साजरा केला जातो. ठाण्यातील या केसर मिल या नाक्यावरती सर्कलवरती या गोविंदाचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रित आहे, त्यामुळे नक्कीच या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक मंडळांचे देखील या ठिकाणी इन्शुरन्स देखील असणार आहे, त्यामुळे नक्कीच सरकारने देखील ज्या पद्धतीने विमा उतरवलेला आहे त्यामुळे नक्कीच याचा फायदा जो होणार आहे. मात्र चांगल्या सेफ्टी या ठिकाणी लागण्यात येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी जो वरचा थर असेल त्याला देखील सेफ्टी असणार आहे, खाली देखील मॅट असणार आहे, त्यामुळे सर्व मॅट असतील, सर्व या ठिकाणच्या वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे ठाणे हे हंडीचं दहीहंडीचं एक पंढरी मानली जाते आणि त्या ठिकाणी अनेक बालगोपाल जे ते या ठिकाणी येत असतात, मनोरे रचत असतात. त्यामुळे उद्याच्या हंडीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. ही हंडी कशा वगैरे कोण फोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.